one of the great white ball players. रोको, अब इनको कौन रोकेगा? देखिए इंग्लैंड वर्सेस इंडिया सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। Hi guys, hi. Hello, hi. कसे आहात सगळे? नाही, सगळ्यांनी नवीन वर्षाचे स्वतःचे रिझोल्युशन्स केलेच असतील. तसं मीही केलंय. ओके. मी चोर होणार आहे. दिलाचा चोर. चित्त चोर. मैं इस साल दिल चुराना चाहता हूँ बस. नाही, पकडलो गेलो तरी चालेल. काय जन्मठेप, काय 7 जन्मठेप तिच्या हृदयात कैद राहीन मी. पण हृदय कायम गुणगुणत राहील असं गाणं काय आजवर सापडलेलं नाहीये. पण काळजी करू नका, आज या कोलंबसला त्याच्या प्रेमाची अमेरिका सापडणार आहे. सई मॅम, माया नाव आहे तिचं. नुकतंच ब्रेकअप झालंय तिचं, जस्ट लाईक मी. आणि कसं आहे, तिचा सोलमेट हरवलाय आणि नवीन प्रेमाच्या ती शोधात आहे. तिला चांगला सोल हवाय. आणि प्रसाद सर, चांगला सोल म्हटलं की आपल्या दोघांशिवाय कोण आहे? 100% बरोबर. म्हणजे तुम्ही त्या खुर्चीत बसलात म्हणून मी असं बोलतोय? नो, अजिबात नाही. माझं जे काय वय असेल त्याचं 4 वर्ष कमी समजा. म्हणजे जेवढं कळतं वय आलं, मला जेव्हा कळायला लागलं चांगला सोल म्हणजे काय, तर बाबा हा माणूस, ही व्यक्ती. आता त्यांचं लग्न झालंय, ते निवड समितीवर आहे म्हणून आमच्या सारख्यांना खेळायला मिळतंय. नाही तर माझी काय विचार. नाही, म्हणून तिचा फोटो बघितला आणि मी मेंदूनी हृदयाला सांगितलं की दिल समल जा जरा. पण नाही, मनाने ऐकलंच नाही. तिला रिप्लाय केलाच आणि तिचा हाय रिप्लाय आल्यानंतर माझ्या मनाचा हाय हुकू हाय झालेला आहे. एकदम हाय हुकू हाय. तिचा फोटो बघितला आणि मनातनं उत्स्फूर्त आलं की सुना है उसकी आंखों में सारा जहां बसता है. सुना है उसकी आंखों में सारा जहां बसता है. मुझे बस मैं दिख जाऊं काफी है. बस आता तिच्या डोळ्यात मला स्वतःला शोधायचं आहे. गुड मॉर्निंग सर. तुम्हीच सर? मला कळत नाही, नवीन वर्ष नवीन नकार, तुमची मस्ती जाणार कधी? वेटर, नकार से डर नहीं लगता, प्यार से लगता है. सर, या विनोदाचे कपडे काढून ना मुंग्यांच्या वारावर सोडलं पाहिजे. सर, एक विचारतो की थोड्या वेळापूर्वी शेअर केलात का तुम्ही? तुला कसं कळलं? बाहेर एक पेन टोपन काढून तुम्हाला शोधतोय. ते पेन टोपणा सकट मी सांगून ठेवतो तुला. सॉरी सर, मला ना काळजी वाटते. मला तर तुमची भीती वाटू लागली सर. माझी भीती कशाला वाटते तुला? Yes, sir. आय एम अ लव्हर बॉय वेटर. सर, त्याचीच भीती वाटते सर. सारखं तुम्ही हॉटेलमध्ये येत आहे, लवर होण्याच्या नादात वेटर व्हाल असं वाटतंय मला सर. नवीन वर्ष आलंय रे, किती निगेटिव्ह आहेस रे माणसा. जरा पॉझिटिव्ह राहणार. मला या नवीन वर्ष गाजवायचं आहे रे मला. नाही सर, ते मला दिसतच आहे सर. नवीन वर्ष जुना फॉर्मॅट विषारी कॉम्बिनेशनच घेऊन आलाय. गप्पा बसा. स्कीटचं नाव ओंकारची गर्लफ्रेंड आहे, हॉटेलचा वेटर नाहीये. नाही सर, मी निघतो सर. मी फक्त ऑर्डर घ्यायला आलो सर. काय ऑर्डर द्यायची? आता मी दिलाची ऑर्डर ऐकतो रे. खरंय सर. मी कसं आहे, ऑर्डर आता दिलीत ना तर सगळं लगेच बनवून मिळेल. कसं नाही तर ऑर्डर येईपर्यंत ती निघून जाते जनरली. कोण आहे? मी त्या दिवसाची वाट बघतोय. त्या दिवसाची वाट बघतोय जेव्हा हा डेटवर जाईल आणि मी वेटर असेल. ओंकार, प्रेमाने हाक मारली, धक्काच बसला. माया 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 या माया माया या. काय आहे? काया काया या. ऍक्च्युली आय एम सॉरी, मला थोडा उशीर झाला. काय ट्रॅफिक लागलं होतं बाहेर. नाही ऍक्च्युली उशीर मला झालाय तुला भेटायला. कदाचित
देवाच्या घरात ट्रॅफिक असेल थोडस. काहीतरीच असतं हा तुझं. नाही माझं काहीतरीच असतं, तुझं काहीतरीच असतं. प्लीज बस ना, प्लीज प्लीज हॅव अ सीट. अरे इथे तुझ्याकडे बघून वाटतं की देव कलाकार आहे. फुरसतीत बनवलंय देवाने तुला. भारी आहे, भारी आहे. थँक्यू. प्लीज सत्य बोलल्यावर थँक्यू म्हणायचं नसतं माया. पास झालं. काय? तुझं ब्रेकअप कसं होऊ शकतं यार? हो हो हो. तू एवढी सुंदर आहेस, कोण आहे तू मुलगा महामूर्ख? या एवढ्या बदकाच्या पिल्लाला पाण्यात सोडणारा कोण आहे तो महामाठ? तुला म्हणजे आवडेल ऐकायला काय झालं होतं ते. म्हणजे सुंदर मुलींचं मी काहीही ऐकतो. आधी मी सुंदर मुलींच्या कविता पण ऐकल्या होत्या. तू तुझं सांग. अमर नाव होतं त्याचं. अमर. हा म्हणजे कोइन्सिडन्स बघ ना, आम्ही सुद्धा ह्याच हॉटेलमध्ये पहिल्यांदा भेटलो होतो. मी इथेच याच टेबलवर बसले होते मैत्रिणींसोबत आणि तो तिथे मागे बसला होता. एकटक बघत होता. अर्ध्या तासाने आला माझ्याकडे नंबर मागायला आणि 6 महिन्यांनी मला प्रपोज केला त्याने. आणि मग साखरपुडा ठरला आमचा आणि नियतीला काही हे मान्य नव्हतं. गेला सोडून. नियती बरोबर पळून गेला? ओंकार, युनिव्हर्सला मान्य नव्हतं म्हणून. आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. तो गेला? असा कसा गेला? म्हणजे काय काय झालं काय नक्की? काय नाही रे, म्हणजे स्ट्रॉबेरी समजून आपटी बाम खाल्ला त्याने, फुटला आणि गेला. वा वा राऊत. वाईट झालं, वाईट झालं. पण विनोदीच गेला नाही? ओंकार प्लीज. नाही, म्हणजे अमर नावाचा माणूस असा जातो म्हणजे फारच हे झालं. आय एम सो सॉरी. नाही पण तो गेला नाहीये. म्हणजे तो गेला नाहीये. अमर मग? अमर अमर आहे. तो गेला नाहीये. ओ ओके ओके, तसं आहे. काय केलंस तू? अमरला बसायला जागा दिली. अमरला बसायला खुर्ची दिली. अमर बसला इथे? हा काय, सॉरी सॉरी. अमर, ओंकार ओंकार, अमर. हात दे. हा शेक हँड करायला. हाय. ओ फर्म हँडशेक आहे. पण नाही, चांगलं आहे. हे वेगळंच प्रेम आहे. म्हणजे लोक गेल्यावर सगळी लोक विसरतात त्यांना, पण तुझं प्रेम म्हणजे फारच औरच आहे. म्हणजे अरे बापरे, खूपच जास्त आहे हा प्रेम तुझं माया. म्हणजे मला असं मी अशीही लोक बघितली आहेत की खरे गेले त्याचं दुःख नाहीये, पण त्यांच्या 13व्याला जिलेबी का नाही ह्याचं दुःख जास्त आहे. अशी लोक मी बघितली आहेत. अरे हो बस. तुझा जोक आवडला त्याला. हो हो. टाळी दे. हात पुढे केला. ये अमर, माझे जोक आवडतात म्हणजे नक्कीच आत्मा आहे तो. विरोधी आहे. हो ना. हे पण म्हणून मला तू आवडतेस. हे असं म्हणजे तो समोरचा पार्टनर गेलाय तरी तुझं त्याच्यावर प्रेम आहे. छान वाटलंय मला हे. तू शांत बस नको. हा थँक्यू माया. गप ना अमर, चिडू नको. माया माया नको. जा ना. माया माया वेगळं कुचकुच होत आहे सुरू आहे असं.
हात धरून राहणार आहेस की जेवायलाही मागवणार आहेस काय? अरे सॉरी 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 नाही म्हणजे तू ते जिलेबीचं नाव काढलंस तर माझ्या पोटूने ऐकलं आणि मला भूकू पण लागली. फोटोने ऐकलं भुंकू लागली. अमर बघतोय नको नको. हे वेटर वेटर अरे वेटर Yes, sir. Yes, sir. तीनदा हाक मारावी लागते यार तुम्हाला. सर किचन लांब आहे ना एवढा लांब आहे. हा तर मॅडम काय आणू? हा 3 कॉफी 3 सँडविच आणि 3 प्लेट जिलेबी आणा. 3 प्लेट अमरला खातो तो खरं खाणं खातो. तुला प्रॉब्लेम आहे? नाही नाही मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मला सिच्युएशनच माहित नाही ना ही काय कसते त्यांची म्हणजे काय कसं बाबा. नाही म्हणजे असं नाही अमर त्याला विचारलं पाहिजे ना त्याला प्रॉब्लेम. आपण पैसे भरूयात हवं. नाही 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 अगं माया नाही माया अमर एक ए भाई तू खा ना तू खा. ए बाबा तू 2 आण जे काय हे तू आण 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 ते आण. तो तिकडे अमर आहे इकडे अमर आहे इकडे आहे इकडे अमर आहे. हा अमर आहे तिकडे अमर. नमस्कार सर. बस बस त्याला जे हवं ते आण आणि नाहीतर आणलं नाहीस ना तो रागवणार हा खूप. नाही, आणतो सर. लगेच आण लगेच आण. दोन. हा, हा, हा. तुमचं नशीब म्हणजे चल 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 असं नाही रे. बोलायला माया अमर तू नको रागव. माया. मी जस्ट त्याला सांगितलं. माया अमर अमर हे थोडं तुझी परमिशन असेल तर मी बोलू का रे तिच्याशी. हा थँक्स. हा तर माया मला ना खूप मुलींचे मेसेजेस हो? येतात. माझ्या DM मध्ये सगळ्या मुली आहेत. इंजिनियर आहेत आर्किटेक्ट आहेत हे डान्सर आहेत सिंगर आहेत सगळ्या प्रोफेशनच्या मुली आहेत. पण मला अशा मुलीच्या प्रेमात पडायचं होतं जिला प्रेमाची कदर आहे. म्हणजे तुझ्यासारखी मुलगी हवी होती आणि मला तुला काय आवडेल हे आवडण्यासाठी मी इथे आलेलो आहे म्हणजे जाणून घेण्यासाठी. तुला काय आवडतं मला सांग. सुसू सुसू का आवडते तुला. सुसू आता अमर तुझं ना नेहमीच ऑर्डर दिली की तुला सुसूला जायचं असतं. जाऊन ये लवकर ये जा. आणि हो ए ते चष्मा काढून तोंड धू नाही तर येशील आणि हात धुवून पण ये पागल. तू काय बोलत होतास. अरे वेंदळाच आहे तो. लक्ष द्यावं लागतं त्याच्याकडे. आता मी टॉयलेटला जातात. तुला प्रॉब्लेम आहे का काही. मला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे काय पण. नाही म्हणजे तुला प्रॉब्लेम असेल त्याचा तर मी तसं पण त्याला येते सुसू तो आता समोरून गेला ना तुझ्या. हा गेला ना जाऊ दे. बोललास ना त्याला. अरे जाऊ दे ना त्याला सू करू देते आत्म्याला काय कुठे पण करू दे कोणाला काय करणार आहे. टॉयलेट मध्ये पण जायची गरज नाही त्याला. मस्करी करतोयस त्याची. नाही नाही मस्करी नाही करत. मला नाही आवडत आहे हे सगळं. आय एम सो सॉरी. अमर बद्दल बोललेलं नाही नाही सहन नाही करू शकत. मी काही Sorry, पण बोलतच मला नाही ना त्रास अमर बद्दल. होतोय. ओके आय एम सो सॉरी. असं नको बोलूस आय त्याच्याबद्दल. एम सो सॉरी. आय एम सो सॉरी अमर. आणि वेंधळा आहे तो त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. द्यावं मला लागतं. पडत राहतो तो. मला काळजी वाटते. पडलं लागलं बिगलं तर काय करायचं ना? आत्म्याला तर एवढं लागतं आणि बिचारांना सतत खरसाटत असतं करत असतं आणि त्यांचा मणका एवढा नाजूक असतो असे असतात. जरा काय झालं की त्यांना लागेल. बरोबरच आहे. मस्करी करतोयस. नाही मी मस्करी नाही करत. मला कळतंय मस्करी करतोयस. ऐक ना सोड ना हे सगळं सोड ना. तो आता गेलाय तर आपण दोघं आपल्याबद्दल बोलूया ना. नाही नको. तो आल्यावरच बोलूया. काय तो येणार मग परत 4 प्रश्न विचारणार काय बोलणं झालं मग त्याला समजावं. मग तो बोलणार तू हे का ठरवलं मी गेल्यानंतर. त्यापेक्षा तो आल्यानंतरच बोलूयात आपण त्याच्याशी. आपल्या रिलेशन मध्ये तुझ्या एक्सचा आत्मा पण असणार आहे. तुला याचाही प्रॉब्लेम आहे का. नाही प्रॉब्लेम असेल. ऑर्डर सर. क्या बात है यार. वाचवलं ना. क्या बात है यार. ऑर्डर. बेटर Yes, पहिल्यांदा आवडलायस तुम्हाला. थँक्यू. अमरसाठी. थँक्यू थँक्यू आणि थँक्यू. हे खास अमर सरांसाठी. अमर सर अजून काय हवंय तुम्हाला. बाथरूमला येते. इकडे गेले. आलाय तो. आलाय तो. हो आला कुठे. इकडे उभा आहे तो. मग मी इकडे थांबतो. एवढ्या जवळ न बघणं बरोबर नाही. खा ना खा खा. बस आता. हा बस. अमर सरांना सांगा त्यांच्या पॅन्टची चेन नीट लागली नाही. ए बापरे. पत्नीक चल. पण मी सर काय बोला ना तुम्ही. ऑर्डर द्यायचे. इथे अच्छा इथे बसलाय. इथे बसलेत. बसलाय. लगेच जातात ते. अच्छा एक पिना कोलाडा
एक चिकन चावचाव आणि एक सिझलिंग ब्राउनी. ओके. ए, काय करतोयस काय सर? काय करतोयस ऑर्डर घेतो सर. कोणाची ऑर्डर घेते त्यांच्या अमर सरांची. इकडे अमर भीमर कोणी नाहीये, येडा बनवू नकोस मला. सर ते ऑर्डर देतात, मी ऑर्डर घेणार सर. एखाद्या माणसाला जर भूक लागली असेल तर खायला द्यायला नको काय मॅडम? तुला त्रास आय एम सो सॉरी ओंकार, पण मला असं मगासपासून वाटतंय की तू अमरच्या ते खाण्याने वगैरे खुश नाहीयेस. आम्ही ऑर्डर वगैरे करतोय तर. अजिबातच नाही. मग मी का त्याच्या खाण्याने खुश नसेल? भाई तू खा ना यार, तू खा ना, तू काय पण काय भाई. हे ना सगळं 2-2 आण, 2-2 ना? 2-2 आण, रिपीट आण. एवढं खाऊन खाऊन ना त्याला इथेच बसवूया. त्याला sir, बाहेर yes. न्यायलाच नको. पण ओंकार तो दोनदा का खाईल? तो डाएट वर आहे ना. पिना कोलाडा डाएट मध्ये येतं? मला माहित नाही. बस झालं, चल आपण जाऊयात. प्लीज ना, नाही, बस झालं. प्लीज चल ना, ये. प्लीज ना. अमर चल, बस झालं आता. मला नाही सहन होत आहे. अमर खूप होतं यार, मी नाही ऐकून घेऊ शकत. अमर नको ना जाऊस. थँक्यू यार अमर, अमर थँक्यू. इकडे आहे ओंकार. थँक्यू यार अमर, थँक्यू. मला खरंच तुझ्या खाण्याबद्दल काय वाटत नाही. मला काय तुझा चेहरा दिसत नाही ना, नाही तर मी भरवलाच असता तुला. आय एम सो सॉरी. चेहरा दिसायला काय झालं? इथे इथे उभा आहे ना तो. हे काय, हे अनुवटी आहे, हे गाल आहे, हे नाक आहे. ठीक आहे, नाही ओरडत आहे मी. त्याला नाही आवडत ते नाकाला हात वगैरे लावलेलं. अख्खा चेहरा शाबूत आहे त्याचा. मग खाऊन काय फुटलंय नेमकं? मस्करी करतोय हा, आपण निघूया. आय एम सो सॉरी. बस ना, बस ना, बस 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 प्लीज. तू बोलतोयस म्हणून ना. थँक्यू अमर, थँक्यू. प्लीज बस. बस थँक्यू यार अमर, तुझ्यामुळे बसली ती. इकडे बसलाय तो. मग आजपासून इथे बसलेला ना. आता तिकडे का गेला तो? मला हे नाही आवडत आहे. माझी जागा आहे की नाही ती? पण तूही त्याची जागा घेणारच आहेस ना. हा, मी त्याची जागा घेणारच आहे. अगं बसलाय तो तिथे. इथे बसला तो आता. मी खूप कन्फ्युज होतोय आता. मला खरंच काही कळत नाही. तू इथे आहे ना, त्याला सांग इथेच बसायला आता. अरे तो तिथेच बसलाय, पण तो एका जागेवर बसेल तर अमर कसला? जाऊ दे, तू काय बोलत होतास ते बोल पटापट. काय माहिती काय कोलंबी तुला काय आवडतं हे मी विचारत होतो. मला असं फारसं काही आवडत नाही. म्हणजे मला डान्स करायला आवडतो, मला पुस्तकं वाचायला आवडतं, आणि याच्या व्यतिरिक्त काय हा ठीक आहे, मला गाणी पण ऐकायला आवडतात. हा, तुला काय आवडतं? कोण विचारतंय नक्की? हा? कोण विचारतंय? अरे त्याने ते मला तुला विचारायला सांगितलं. तुला काय आवडतं? तुला सांगू का त्याला सांगू? ओंकार, मी तुला सांगतो. मला काही पण आवडतं. म्हणजे मला सगळं आवडतं. मी काही म्हणजे गाणं पण आवडतं मला. गाणं गायला पण आवडतं, ऐकायला पण आवडतं, मला शेरोशायरी करायला पण आवडते. मला सगळं आवडतं काय. बोल. बोललो. अरे नाही, तो इर्षाद म्हणाला, तू बोल. अरे बापरे. शेर ऐकू? अरे यार, तू समोर असताना अख्खा काव्य संग्रह ऐकवीन मी. शेर काय आहे? हे ऐक. आजकल तुम रूठती बहुत हो. अमर जी, आजकल तुम रूठती बहुत हो. वा. शायद तुम्हारे होठों को मेरे होठों की जरूरत ज्यादा है. अमर, तुझं पण ना पागल. कॉमेडी नव्हता, रोमॅन्टिक शेर होता. नाही, तो म्हणतोय हा शायर कमी लोफर जास्त वाटतोय. हे बघ आता माया हे ना अति होतंय आता पेशन्स संपत चाललाय आता. एक मिनिट. काय? हो, बरोबर आहे. देऊ उत्तर. काय? कुठलं उत्तर? त्याने तुला प्रश्न विचारला, आता दे उत्तर. कुठला प्रश्न विचारलाय त्यांनी? ओंकार असं काय करतोय? आता अमरने तुला एक प्रश्न विचारला, तू उत्तर दे ना. तू काय प्रश्न असेल सांग ना काय. मी कशाला सांगू? त्याने विचारलंय, तू उत्तर दे. मला नका घेऊ याच्यामध्ये प्लीज. अरे मला ऐकूच नाही आला त्याचा प्रश्न. एवढा आवाज आहे ना आजूबाजूला, मेरे को सुनाई नाही दिया कुछ. तुला उत्तर द्यायचं नाहीये ना याचं, असं का? म्हणून हे सगळं करतोयस ना? नाही असं. त्याने एक साधा प्रश्न विचारला ना, मग उत्तर दे ना त्याचं. एकदा फक्त जर रिपीट केला ना त्यांनी प्रश्न तर मजाच येईल. म्हणजे एकदा रिपीट करू दे फक्त. थोडा वेळ हवाय. एकदा रिपीट करू दे. हा. अमर विचार. हा, दे उत्तर. नाही आहे, बरोबर आहे तुझं. ठीक आहे. ही काय रिएक्शन झाली?
मी दिलं उत्तर त्याला यार. नाही पण त्याने वेगळा प्रश्न ही रिॲक्शन नाहीये अमरच्या प्रश्नावरती ओंकार. अगं पण मी खरंच त्याला उत्तरच दिलं ना आता यार. मग मला प्रश्नच ऐकू येत नाहीये. मला तो माणूस पण दिसत नाहीये. मी कसं काय प्रश्न सांगू? मला सांग, उत्तर सांग. एक मिनिट तू हे नको करूस. याचा अर्थ तू अमरला इग्नोर करतोय. अजिबात नाही. अरे नाही तू मी मगासपासून बघते त्याला तुला ना त्याचा खूप त्रास होतोय. तुला अजिबात- त्याचं उत्तरच नाही द्यायचंय ना. अरे तू डावलतोयस ना त्याला अजिबात आवडत नाहीये हे ओंकार. अरे, मी का डावलू त्याला? आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे ना. मी तुला भेटायला आलोय. मी या अमरला भेटायला आलेलो नाहीये. सॉरी अमर, डोंट बी. इथे नाहीये तो, इथे उभा आहे तो. अरे का उठतोयस यार तू? थांब ना यार तू एका जागी. एक मिनिट त्याच्याशी नीट. एक मिनिट मला बोल. नाही तू लांब राहा. तिथे हे उभा बघ, राहा. ऐक. अमर एक मिनिट उभा राहा. हे एक बघ, मिनिट. हे बघ, हे बघ. तुला उत्तरच नाही सुचत असणार ना या गोष्टीवर. मला कळलंय आता. काय कळलं? मला कळलंय माझा बॉयफ्रेंड काही दिवसांपूर्वी मला सोडून गेला. तो गेला देवाच्या घरी. एक मुलगी आहे, रडत असेल, तिला गरज आहे एका मुलाची. तर तू येशील, खांदा देशील आणि मी तुझ्या गळ्यात पडेन आणि तू माझा वापर करशील आणि मग सोडून देशील. नाही, मला नाही, हे बघ, माहिती आहे. वापर करशील नाही. वापर करशील बाकी सगळं ठीक आहे. वापर करशील. बस झालं तुझं. हे बघ, हे मी ऐकून घेणार नाही. अमर आहे माझ्यासोबत. अमर ठीक आहे. अमरशी मी नीट वागतो. अमरचं आणि माझं बॉन्डिंग बस बाई ठीक आहे. अरे यार अमर यार किधर आहे यार तू? आजा ना, गले मिल ना यार. गले मिल आजा. ओंकार काय मुद्दाम करतोय आता? काय झालंय काय? मुद्दाम करतोय. तो इथे उभा येणार आहे. अरे तिकडे कशाला? आना यार बडी आना. आजा ना यार, बडी आहे ना तू यार. आजा यार, गले मिल. बस खुश झालं बॉन्डिंग. अमर बस झाला आता. मी खूप ऐकून घेतलंय ह्याचं ओंकारचं. आता मला सहन होत नाहीये हे सगळं. तुझ्याबद्दल मस्करी करतोय तुझी. अरे तो म्हणजे तिकडे काय? कधी गेला? तिकडे कधी गेला म्हणजे तू मस्करी करताय. स्केटिंग वर आहे का? असा जातोय तो. एवढे पाय आहेत, तो एवढा टाकतोय पाय. हळू बोल. त्याला त्रास होतो अमर. अरे अमर ए बाळा एक त्रास होतोय तुला. ए पागल लडकी ए पागल लडकी. अमर वगैरे कोणी नाहीये राणी समोर तुझ्या. कळलंय का? बापरे. अमर सर नवीन वर्षाचा आपटीबार फुटला. निघ तिकडनं. निघ तिकडनं. निघतेच आहे कळलं ना. नाही ए माया तुला निघ म्हणालो नाही. मला निघ नाही. तू खूप बोललायस माझ्या अमरला. अमर माझी बॅग. अमर नको ना जाऊस यार. अमर प्लीज यार. माझी बॅग कुठे गेली ओंकार? मला नाही माहिती यार. सोडून दे ना. बॅगेचं काय आहे यार? तू थांब ना. अरे अमर थांब ना यार. traffic असेल, अमर यार माझी कॉमेडी आवडते तुला. अमर काय आहे? सर बिल ऑर्डर कोणी दिली होती? अमर सरांनी. अमरकडनं घ्यायची. सर तुम्हाला पण माहिती आहे अमर बिमर कोण नव्हता सर. तुमची सेटिंग बिघडू नये म्हणून मी आपला त्यांच्या होला करू. कोण नव्हता अमर बिमार? माझ्या अमरला काय बोलायचं नाही. मी आधीच सांगून ठेवतो. अमर माझ्या इकडचा आहे. अमरला तुम्ही काय पण बोलता. माझी कॉमेडी आवडते अमरला. अमरला काय बोलायचं नाही मी आधीच सांगून ठेवतो. अमरला कोण बोललं? माझ्याशी पंगा आहे त्याचा. वा आपटी बार नाही हा तर आटम बॉम्ब होता. कडक परफॉर्मन्स. कडक. खूप मजा आली. प्रसादा. हो बोलतोय, शिवाबद्दलच बोलतोय. वा 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 बहारदार अफलातून कॉन्सेप्ट होती आणि बहारदार सादरीकरण होतं. खरं तर अजर अमर सादरीकरण होतं. म्हणजे तुझं त्याच्यावरचं प्रेम बघितलं की असं वाटत होतं शिवा की यार अमर परत ये. आणि तुझा त्रागा बघितलं की असं वाटत होतं अमर मर नाही एकदाचा तुझ्या आईला जाण. बहारदार क्या बात आहे. अफलातून फार मजा आली. सई. हे श्रमेश बेटकर साठी एक डायलॉग मी चोरलाय ह्याच्यातला की आपण का आधी भेटलो नाही, बहुतेक देवाच्या घरी ट्रॅफिक असेल. हा डायलॉग मी माझ्या आयुष्यात मारणार आहे एकदा तरी. कोणाचा आहे? राजदीप. राऊत. क्या बात. राऊत हा डायलॉग घेतला आपण. सर्व आणि तू यू आर ऑन फायर वेन यू डू दिस रोल. म्हणजे तू एकतर मला असं वाटतं की हे स्किट्स बघून बघून आपोआप एक कोणीतरी मुलगी तुला पटणार आहे. नाही ना मॅम. पटणार आहे मी सांगते. नवीन वर्षातला माझा आशीर्वाद आहे तुला. सगळ्यांचा आशीर्वाद आहे.
हा आशीर्वाद आहे आणि फारच अप्रतिम झालं. शिवा तू जे काही करत होतीस ते खूप अवघड होतं बरं का करायला. म्हणजे समोर कोणीतरी आहे हे इमॅजिन करून काहीतरी करणं. तू जेव्हा त्याच्यावर खाली बसलीस ना, दोन क्षण आम्हाला अमर दिसला खाली पडलेला. अप्रतिम शिवा. Thank गॉड you. ब्लेस यू. Thank you. फार मजा आली. मस्त कडक. थँक्यू